आजपासून देशभरात आणीबाणी लागू. 25 जून 1975 हाच तो दिवस जो भारताच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणून मानला जातो. 25 जून 2025 रोजी आणीबाणी लागू झाली. या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र आजही अनेकांना आणीबाणीविषयी फारशी माहिती नाहीये. चला तर मग जाणून घेऊया आणीबाणी म्हणजे नक्की काय, ती का लागू करण्यात आली आणि 1975 मध्ये आणीबाणी लागू झाल्यावर नेमकं काय घडलं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. कल्पना करा, एक सकाळ 26 जून 1975. तुम्ही आरामात तुमच्या घरात आपल्या कुटुंबासोबत बसला आहात. तुम्ही न्यूजपेपर उघडता, पण त्या पहिल्या पानावर एकही बातमी नसते. दिसते फक्त एक काळी चौकट, कारण देशात आणीबाणी लागू झाली होती. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 जून 1975च्या मध्यरात्री, जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या शिफारसीवरून घटनेच्या कलम 352 नुसार देशात आणीबाणी जाहीर केली. याची घोषणा खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रेडिओवरून केली. देशावर आणीबाणी लादण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जातं, मात्र यातील प्रमुख कारण म्हणजे राजकीय अस्थिरता. 12 जून 1975ला अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना निवडणूक हेरफेरीसाठी दोषी ठरवलं आणि त्यांना 6 वर्षांसाठी कोणतंही निवडून आलेलं पद धारण करण्यापासून रोखलं गेलं. या निर्णयानंतर देशभरात आंदोलनं झाली आणि राजकीय तणाव सुद्धा वाढला. इंदिरा गांधी आणि त्यांच्या सरकारने असा दावा केला होता की देशात तीव्र अशांतता आणि अंतर्गत अस्थिरता आहे, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झालाय आणि म्हणून त्यांनी आणीबाणी जाहीर केली, ज्यामुळे ते कोणतंही विधिमंडळ आणि न्यायालयीन हस्तक्षेपाशिवाय सरकार चालवू शकत होते. आणीबाणी घोषित केली त्या रात्री हजारो लोकांना झोपेतून उठवून तुरुंगात डांबण्यात आलं, ज्यात अनेक राजकीय विरोधक, पत्रकार आणि कार्यकर्तेही होते. शिवाय जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मोरारजी देसाई यांसारख्या प्रमुख विरोधी नेत्यांचा देखील समावेश होता. वाजपेयी यांनी आणीबाणीला लोकशाहीवर केलेला गंभीर हल्ला असं त्यावेळी संबोधलं होतं. ते म्हणाले की ते दिवस होते जेव्हा आम्हाला रातोरात अटक करण्यात आली, आमच्या तोंडाला पट्टी बांधली गेली होती आणि विचार मांडण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला होता. याशिवाय तुरुंगातील अनुभवावर ते म्हणाले होते की मी दोषी होतो, की मी लोकशाहीवर विश्वास ठेवत होतो आणि म्हणून मला जेलमध्ये टाकण्यात आलं. इतकंच नाही तर प्रसार माध्यम म्हणजेच मीडियावर देखील त्यावेळी सेन्सॉरशिप लादण्यात आली होती. याचा अर्थ वृत्तपत्रांना सरकारी परवानगीशिवाय काहीही छापता येत नव्हतं. तर दुसरीकडे नागरी स्वातंत्र्य सुद्धा मर्यादित करण्यात आलं. या काळात RSS सह 24 संघटनांवर बंदी घालण्यात आली होती, तर अनेक कठोर निर्णय सुद्धा घेण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात पुरुषांची आणि स्त्रियांची सक्तीने नसबंदी करण्यात आली, ज्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. तर काही ठिकाणी जबरदस्तीने सुद्धा नसबंदी करण्यात आली, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. याशिवाय शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या हटवण्यात आल्या. लोकांना त्यांच्या घरापासून, वस्त्यांपासून दूर जाण्यास भाग पाडलं, ज्यामुळे अनेक लोक त्यावेळेस बेघर झाले होते. अनेक इतिहासकारांच्या मते इंदिरा गांधींनी आणीबाणीचा उपयोग आपली सत्ता मजबूत करण्यासाठी आणि विरोधकांची ताकद कमी करण्यासाठी केला. ही घटना भारतीय लोकशाहीला मोठा धक्का देणारी होती. देशात आणीबाणीच्या विरोधात विरोधकांनी एकजूट केली. अनेक बडे विरोधी नेते तुरुंगात होते. त्याच वेळी काही नेत्यांनी इंदिरा सरकारच्या विरोधात रणनीती आखायला सुरुवात केली. विरोधकांनी राष्ट्रपती भवनात ठिय्या मांडला आणि देशव्यापी सभा आणि निदर्शने केली. ही आणीबाणी तब्बल 21 महिने म्हणजेच 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 पर्यंत सुरू होती. या घटनेचा देशाच्या लोकशाहीवर मोठा परिणाम झाला, कारण आणीबाणी उठल्यानंतर 1977 मध्ये निवडणुका झाल्या. जनतेने इंदिरा गांधींच्या काँग्रेसचा पराभव केला. सत्तेवर जनता पक्ष आला. इंदिरा गांधींना हे दाखवायचं होतं की त्या लोकशाहीच्या समर्थक आहेत, पण त्यांचे सर्व प्रयत्न त्यावेळी फसले.
1977 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाने 1:1 या सूत्राखाली एकत्र येऊन काँग्रेसचा पराभव केला. यावेळी इंदिरा गांधी स्वतः रायबरेलीमधून हरल्या होत्या आणि मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान झाले. स्वातंत्र्याच्या 30 वर्षांनंतर ही भारताची पहिली काँग्रेस विना सरकार होती. आणीबाणी उठल्यावर लोकशाहीची पुनर्स्थापना झाली. याबाबत वाजपेयी म्हणाले होते की भारतीय जनतेने दाखवून दिलंय की ती फक्त मतदान करत नाही तर गरज पडली तर अत्याचाराविरोधात लढू सुद्धा शकते. 5 जून 1975 हाच तो दिवस जेव्हा भारतात लोकशाहीची हत्या झाली होती. देशात भीतीचं वातावरण होतं. संविधानिक अधिकार हिरावून घेतले गेले. याशिवाय आणीबाणीचं मूल्य त्यांनी जनतेला समजावून सांगताना असंही म्हटलं की आपण आपले संविधान, आपले अधिकार, आपल्या संस्था यांचं मूल तेव्हाच समजतो जेव्हा ते हिरावून घेतलं जातं. आणीबाणी ही त्या शिक्षणाची किंमत आहे. मित्रांनो, आणीबाणी हा विषय कायमच इतिहासातील एक पान राहील जे पुन्हा कधी घडूच नये असं सगळ्यांना वाटणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की, अधिकार कोणाच्याही हातात असो, लोकांचा आवाज बंद करता येणं हे अशक्य आहे. कारण भारतात लोकशाही चालते आणि ती कधीच संपवता येणार नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आणि मित्रांनो, तुमच्याकडे जर आणीबाणीची एखादी आठवण असेल तर कमेंट करून आमच्यासोबत ती नक्की शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कट चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका.